नमस्कार. तर उद्या मार्गशीर्ष महिन्यामधला तिसरा गुरुवार आहे. 4 गुरुवार आलेले आहेत. तर मी मार्केटमधून पूजेसाठी जे सामान लागत असतात ना, ते सर्व काही व्यवस्थित आणलेले आहे. कारण दरवेळेस काय होतं ना, काही ना काही सामान माझ्या हातून राहूनच जातं. पण यावेळेस असं नाही. व्यवस्थित आठवण करून मी सर्व सामान घेऊन आलेली आहे. नंतर राहून गेलं ना, तर कोणाला तरी पाठवावं लागतं, की मला ते सामान आणून द्या. कारण पूजा तर मला खूप लवकर करायचं असतं सकाळी आणि रात्रीच आणून ठेवावं लागतं. म्हणून मी सर्व काही आठवण करून व्यवस्थित आणलेली आहे. आणखीन एक मुखवटा मला खूप आवडला देवीचा, खूप सुंदर आहे. हा मला गेल्या वेळेसच आवडलेला होता, पण कसं झालं ते काही घेणंच जमलं नाही. म्हणून मी यावेळेस आणलेली आहे. खूप छान मुखवटा आहे आणि हा वस्त्र देखील मी घेतलेला आहे. ऑलरेडी माझ्याकडे वस्त्र होते, पण ते काही मला जे वस्त्र माझ्याकडे होते ना, त्याचे कापड काही मला जास्त आवडले नव्हते. खूप टाईट कापड होते आणि हा जो कापड आहे ना, खूप मऊ आहे आणि खूप सुंदर देखील आहे. तर देवीचा हा मुखवटा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही पाहू शकता, की मी पूजेची तयारी जी आहे ना, ते रात्रीच करून ठेवत असते. ज्यावेळी मी मार्केटमधून सर्व काही सामान आणत असते ना, त्याच वेळी मला देवीसाठी काय-काय लागतात ना, ते एका ताटामध्ये काढून ठेवत असते. ज्वेलरी असेल किंवा काहीही असेल, जे देवीसाठी लागत असतं ना, तर ते मी एकाच ताटामध्ये काढून ठेवत असते. आणि नंतर कसं होतं ना, मी सकाळी कुठलं सामान शोधायला गेले ना, तर बरेच काही सामान निघत असतात आणि ते काढून ठेवण्यामध्येच माझा टाईम वेस्ट होत असतो. आणि नंतर जे काही मला फुलं लागणार आहेत, ते फुलं मी एकाच कॅरीबॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवत असते. नंतर फळं, ते देखील मी एकाच कॅरीबॅगमध्ये ठेवून देत असते. आणि पूजेसाठी जे आपल्याला लागत असतात ना, समई, आरती, कलश हे देखील मी रात्रीच धुवून ठेवत असते. कारण हे धुवायला पण आपल्याला खूप वेळ जात असतो, म्हणून मी रात्रीच धुवून ठेवत असते. आणि नंतर कसं होतं ना, हे तयारी जर आपण रात्रीच करून ठेवली ना, तर उद्या कुठलीही घाई-गडबडी आपल्याला होत नाही. आपली पूजा ना अगदी व्यवस्थित होत असते. अगदी शांततेमध्ये होते आणि लवकरात लवकर होते. कुठलीही पूजा ना जर लवकर झाली ना, सकाळी खूप छान वाटतं. सकाळचं वातावरण हा खूपच छान असतो. तर तुम्हाला ही तयारी कशी वाटली? भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.